नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी अश्विनी आणि मनापासून स्वागत आहे तुमचं माझ्या या व्हिडिओमध्ये. तर चला, आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे स्वामी समर्थ यांच्या केंद्रामध्ये. हे केंद्र बजाजनगर येथील असून बजाजनगर हे छत्रपती संभाजीनगरपासून 10 ते 15 किलोमीटरच्या अंतरावर आहे. ह्या केंद्रामध्ये जाण्यासाठी अगोदर तुम्हाला आंबेडकर चौक येथे यावं लागतं आणि आंबेडकर चौकपासून अवघ्या अर्धा किलोमीटरच्या अंतरावरच हे स्वामी समर्थ यांचं केंद्र. हॉलचं गेट बंदच होतं, त्यामुळे मी बाहेरूनच दर्शन घेतलं, परंतु मी तुम्हाला आतमध्ये कॅमेरा झूम करून दाखवते. स्वामींची जी प्रतिमा आहे इथे या हॉलमध्ये ठेवलेली आहे. ह्या स्वामींच्या केंद्रामध्ये सतसाहित्याचा स्टॉल देखील आहे, त्यामुळे तुम्हाला हवं ते पूजेचं साहित्य तुम्ही इथून घेऊ शकता. स्वामींच्या कुठल्याही केंद्रामध्ये आपण जरी गेलो तरी प्रदक्षिणा तर मारायलाच हव्यात. ओम औदुंबराय विद्महे हेमदुग्धाय धीमहि तन्नो यज्ञांग प्रचोदयात्. पंचमहायज्ञ, देवयज्ञ, ऋषीयज्ञ, पितृयज्ञ, मनुष्ययज्ञ आणि भूतयज्ञ. पंचखाद्य खारीक, खसखस, खोबरं, खडीसाखर आणि मनुका. पंचकन्या अहिल्या, द्रौपदी, मंदोदरी, कुंती, तारावती. पंचधातू सोनं, चांदी, तांबे, पितळ आणि कांस्य. पंचतत्व पृथ्वी, आकाश, वायू, अग्नी आणि जल. स्वामींच्या या केंद्रामध्ये यज्ञमंडप देखील आहे आणि ह्या यज्ञमंडपाच्या समोरच ही सर्व प्रकारची जी झाडे तुम्हाला दिसत आहेत ही यज्ञमंडपाच्या अगदी समोरच आहेत. त्यामुळे इथलं जे वातावरण आहे ते अतिशय प्रसन्न आहे. स्वामींच्या या केंद्रामध्ये महादेवाचे छोटेसे पण खूप सुंदर असं महादेवाचं मंदिर देखील आहे आणि ह्या मंदिरामध्ये जाऊन मी मनोभावे दर्शनसुद्धा घेतले. आणि मंडळी, आपण स्वामींच्या कुठल्याही केंद्रामध्ये जरी गेलो तरी आपलं मन एवढंच प्रसन्न होतं आणि मनाला शांती देखील मिळते. तुमच्यापैकी कोणी स्वामींच्या केंद्रात जात असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. तर भेटू परत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय मंडळी.